MIDC परिसरातील आशानगर प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संघटन शक्तीत मोठी वाढ झाली आहे। शहर प्रमुख सचिन चव्हाण व युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते निलेश आळगुंडगी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, कामगार सेनेचे साहेबण्णा तेगेळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। याप्रसंगी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना सोलापूरच्या विकासासाठी सक्षम असल्याचे सांगितले। सोलापूर फार वाढलं, अजून सुधारणा करण्याची फार संधी आहे, इथं करायला पाहिजे। नांदगाव बरोबर आहे तुमचं म्हणणं, आता शिंदे साहेबांचं खातं आहे, महापालिकेचं निवडणूक होऊ द्या, वाटेल तेवढं निधी आणू आणि तुमच्या मनात सुंदर सोलापूर बरोबर सांगितलं। तर महेश साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक योजनांचा उल्लेख केला। एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये जे काम झालेलं आहे, मग ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असू दे, लेक लाडकी माध्यमातून असू दे, अर्ध तिकिटाच्या योजनेतून असू दे, त्याचबरोबर उच्च शिक्षण मोफत असू दे, अन्नपूर्णा योजना असू दे, तीर्थदर्शन योजना असू दे, शेतकऱ्याच्या बाबतीतची धोरणं मागेल त्याला शेततळ असू दे, सौर ऊर्जेसारखं असेल, 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी पीक विमा असेल, लाडक्या भावांसाठी 6 लाख कोटींचे उद्योग व्यापारासाठी MU असतील आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये रस्ते वगैरे, इंडस्ट्रीज, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नुसती आश्वासनं आव्हानं दिलेली नाहीत, तर त्या प्रत्येक योजनेचा लाभार्थी आपण इथं बसलेले सगळेजण आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। युवा नेते श्रीनिवास संगा यांनी आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले। पण लक्षात घ्या, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनीच लाडकी बहीण योजना सुरू केली। साहेब 65 वर्षाच्या वयस्कर लोकांना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना ही एकनाथ शिंदेनी चालू केलं होतं। बाकी कुठल्या नेत्यांनी विचार केला नाही। आपल्यासारख्या कष्टकरी कामगारांना तीर्थक्षेत्राचंही दर्शन घेता यावं असा विचार करणारे एकमेव नेता एकनाथ शिंदे, तेही आपल्यासारख्या तळागाळ्यातून इथपर्यंत पोहोचलेले आहेत। तेही चटणी भाकर खाऊन मोठे झालेले आहेत। त्यांना आपल्यासारख्यांचा तळमळ आहे, जाणीव आहे। सोन्याच्या चमच्याची खाल्लेल्या लोकांना तळमळ नसतो। जर तुम्ही सगळे जर तुमच्या स्वाभिमानासाठी आता उभारला नाही तर तुमचे लेकरही गुलामासारखं वागतील, एवढं लक्षात ठेवावं। या शक्ती प्रवेशामुळे प्रभाग 12 मध्ये शिवसेनेला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या संघटन बळात आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले।